विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण नागरिक शास्त्र या विषयामधील पाठ क्रमांक 1 आपले समाज जीवन हा पाठ अभ्यासलेला आहे। आजच्या तासाला आपण नागरिक शास्त्र या विषयामधील पाठ क्रमांक 2 समाजातील विविधता हा पाठ अभ्यासणार आहोत। चला तर मग पाहूयात आता नागरिक शास्त्र पाठ क्रमांक 2 समाजातील विविधता। तर पहा, विविधता कशाला म्हणायचं, विविधता म्हणजे काय, कशाच्या बाबतीमध्ये आपल्याला भारतीय समाज व्यवस्थेमध्ये विविधता आढळून येते, दिसून येते, विविधता का आढळून येते, काय कारण आहे विविधता दिसून येण्यापाठीमागचं, आणि ही विविधता जर दूर करायची असेल तर आपल्याला काय उपाययोजना शोधाव्या लागतील किंवा त्यावर काय उपाय आहेत। तर पहा, आज आपण हा पाठ क्रमांक 2 आहे नागरिक शास्त्र विषयामधील समाजातील विविधता। आता पहा, आपण पाहतो, आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये, कॉलनीमध्ये, वस्तीमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आपल्या भागामध्ये, प्रदेशामध्ये अनेक प्रकारची विविधता अर्थातच वेगळेपण आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये दिसून येतं। आता पहा, त्यामध्ये मग कशाची विविधता असते, विविधता म्हणजे नेमकं काय, तर या बाबतीमध्ये आपण आता चर्चा करणार आहोत। तर पहा, 2.1 आहे मुद्दा, विविधता हीच आपली ताकद। तर पहा, या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये समाज व्यवस्थेमध्ये, समाज जीवनामध्ये जी काही विविधता दिसून येते, वेगळेपण, हीच आपली खरी ताकद आहे। त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे धर्मनिरपेक्षतेचे तत्व। धर्मनिरपेक्षतेचे तत्व म्हणजे कुठल्याच प्रकारची धर्मनिरपेक्षता, म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे भेदभाव न करणे। प्रत्येक धर्म जरी वेगळा असला, प्रत्येक धर्माचे तत्व वैशिष्ट्य जरी वेगळे असले तरी अशा प्रकारचा भेदभाव नाही करणे, किंवा हा या धर्माचा आहे, तो त्या धर्माचा आहे, असा कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करणे म्हणजे काय, तर धर्मनिरपेक्षता। सगळ्याच धर्मांचे जे काही तत्व आहेत हे मानवाच्या कल्याणासाठी किंवा मानवाच्या भल्यासाठीच आहेत, म्हणून धर्मनिरपेक्षता न करणे। त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग। तर पहा, आपल्याला माहिती आहे की समाज घडत असताना तो काय एका व्यक्तीमुळे घडत नाही, किंवा एका गटामुळे घडत नाही, किंवा एखाद्या गावामुळे, प्रदेशामुळे घडत नाही, तर आपल्या जडणघडणीमध्ये समाजाचा खूप मोठा वाटा असतो। आणि विशेष करून विद्यार्थी दशेमध्ये आपण असताना आपल्या शाळेच्या प्रगतीमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये, जडणघडणीमध्ये गावाचा खूप मोठा वाटा असतो, समाजाचा खूप मोठा सहभाग असतो। त्यानंतरचा मुद्दा आहे तो समाजाचे नियमन। आता समाजाचे नियमन म्हणजे काय, तर या समाज व्यवस्थेमध्ये आपण वागत असताना, राहत असताना, जगत असताना काही प्रकारचे नियम असतात, काही प्रकारचे तत्व असतात, आणि ते तत्व आपण पाळणे गरजेचे असते, त्या नियमाचे पालन करणे गरजेचे असते, तरच खऱ्या अर्थाने ही समाज व्यवस्था व्यवस्थितपणे चालेल। तर पहा, भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत। ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे। तर पहा, आपल्याला माहिती आहे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, आपल्या भारतामध्ये
अनेक प्रकारचे वेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, अनेक प्रकारचे वेगवेगळे धर्म आहेत, संस्कृती आहेत, वेगवेगळ्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, अनेक प्रकारची विविधता आहे आणि सांस्कृतिक वैभव म्हणजे आपल्या भारत देशाला एक प्रकारची संस्कृती लाभलेली आहे. सांस्कृतिक वैभव आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला सांगता येईल. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात, राहतात. ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार उत्सव साजरे करत असतात. त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. विविधता किंवा विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. तर पहा, आपलं माहिती आहे की आपल्या देशामध्ये एक प्रकारची वेगळ्या प्रकारची काय आहे तर परंपरा आहे, वारसा आपल्याला तो लाभलेला आहे. आणि आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत, जाती आहेत, पंथ आहेत. आपल्या देशाला एक प्रकारचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आणि ह्यामध्ये मग मराठी भाषा बोलणारे अनेक लोक आहेत, कन्नड बोलणारे, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, मल्याळम, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या भारत देशामध्ये वास्तव्यास आहेत आणि राहत आहेत. आणि प्रत्येकाचे सणवार उत्सव वेगळे असतात. प्रत्येकाचे सणवार उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरे करतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ते राहतात आणि मग त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचा ऐतिहासिक वारसा असणारे प्रदेश आपल्याला आपल्या देशामध्ये आढळून येतात. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे आणि या प्रदेशामध्ये विविधतेची देवाणघेवाण वेगळ्या प्रकारचा एक सांस्कृतिक वारसा असल्यामुळे विविधतेची मतमतांतराची देवाणघेवाण वैचारिक वारसा आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग म्हणून आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते. आणि मग एवढ्या मोठ्या वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक, जातीचे लोक, पंथाचे लोक, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, वेगवेगळे पेहराव घालणारे, वेगवेगळे खाद्यपदार्थ खाणारे, एवढे जरी वेगळेपण जपणारे लोक आपल्या देशामध्ये असले तरी पण भारतीय व्यवस्था ही समाज व्यवस्था यामध्ये आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एकता दिसून येते. आणि म्हणून एक प्रकारे आपला भारत देश एक सांस्कृतिक प्रधान आणि एक सांस्कृतिक जोपासना जपणारा देश आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा मुद्दा आहे पहा 2.1 विविधता हीच आपली ताकद. आणि आपल्या देशामध्ये जी काही विविधता आहे, वेगळेपण आहे, तीच आपली खरी ताकद आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून विविधता किंवा वेगळेपण हीच आपली खरी ताकद आहे. तर पहा, विविधता किंवा विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. काय सांगितले आहे ते पहा, विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. अशा सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्यता वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी व जीवन पद्धतींशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो. बघा, आपण त्यामुळे काय करतो तर एकमेकांचा आदर करायला शिकतो, एकमेकांच्या भाषेचा आदर करायला शिकतो, धर्माचा आदर करायला शिकतो, पंथाचा आदर करायला शिकतो, त्यांच्या राहणीमानाचा आदर करायला शिकतो, त्यांच्या सणावारामध्ये आपण सहभागी व्हायला शिकतो आणि त्यांच्या सणांचा सुद्धा आपण काय करतो तर आदर करायला शिकतो आणि त्यामध्ये आपण सहभागी होत असतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो आणि आपल्या समाजामध्ये एक प्रकारची एकी असल्यामुळे आपण त्या एकीमुळे अनेक प्रकारे वेगळ्या वेगळ्या संकटाचा सामना आपण करू शकतो किंवा वेगवेगळ्या संकटावर आपण काय करू शकतो, मात करू शकतो. वेगवेगळ्या संकटांना आपण तोंड देऊ शकतो. मग ते संकट नैसर्गिक असो, सामाजिक असो किंवा मानव निर्मित असो,
अशा वेगवेगळ्या संकटाला आपण तोंड देऊ शकतो किंवा त्या संकटासोबत लढू शकतो. परंतु कधी ज्यावेळेस आपल्यामध्ये एकी आहे, एकोप्याची भावना आहे, आपल्यामध्ये एकसंगपणा आहे आणि एकमेकांच्या भावनेची कदर आहे, तेव्हा आपण काय करू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण जोपासना करू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे धर्मनिरपेक्षतेचे तत्व. पहा, धर्मनिरपेक्षतेचे तत्व म्हणजेच काय, तर भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात. आपल्याला माहिती आहे या समाजामध्ये काही एका धर्माचे लोक राहतात असं नाही, तर हिंदू धर्माचे लोक आहेत, मुस्लिम धर्माचे लोक आहेत, शीख धर्माचे लोक आहेत, ख्रिश्चन धर्माचे लोक आहेत, पारसी धर्माचे लोक आहेत. असे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत असून सुद्धा आपण सर्वजण एका विचाराने एकोप्याने राहतो आणि एकमेकाच्या सणामध्ये उत्सवामध्ये सहभागी होतो आणि आपण काय करतो तर चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. आणि मग म्हणून त्यांच्यातील परस्पर समंजस्यपणा वाढीस लागावे व सर्वांना आपल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. आणि मग हे एवढे जे काही धर्म आहेत, हे सगळे धर्म किंवा या सगळ्या धर्मांचे लोक एकत्रित राहावेत, एकत्रित नांदावे, एकोपा राहावा म्हणून आपल्या भारतीय संविधानामध्ये काय केलेलं आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वांच्या सोयीच्या तरतुदी या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणून भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपला भारत देश जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचा किंवा महत्त्वाचा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळखले जाते. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपल्या भारत देशामध्ये भाषिक विविधता आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. ही विविधता किंवा या विविधतेचे निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे. आणि आपण काय केले की या सगळ्या प्रकारचे तत्व आपण सांभाळण्यासाठी किंवा त्याचं आपण जतन करण्यासाठी आपण काही तत्व आपल्या संविधानानुसार आपण काय केले आहे तर स्वीकारलेले आहेत. त्यामध्ये पहा काही तत्व आहेत ते आपण सविस्तर चर्चा करू. आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही आणि आपल्या भारत देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही, सगळ्याच धर्माचा पुरस्कार केलेला आहे, आदर सन्मान केलेला आहे. सर्व धर्म सारखे आहेत संविधानानुसार, कायद्यानुसार. त्यानंतरचा मुद्दा प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. आपल्या भारतीय संविधानाने, कायद्याने, न्यायव्यवस्थेने प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माची उपासना किंवा आपल्या आपल्या धर्माचा प्रसाद, आपल्या आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यानंतर धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येणार नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिलेली आहे आणि एकमेकाच्या धर्माबाबत तिरस्कार करता येणार नाही, एकमेकाच्या धर्माला विरोध करता येणार नाही, एकमेकाच्या धर्माचा रागराग करता येणार नाही आणि सर्व धर्मांच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीबाबत संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. आणि मग शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही किंवा करता येणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे तो धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे धार्मिक व भाषिक जे अल्पसंख्याक आहेत, कमी लोक आहेत, त्यांचं संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केलेल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपल्याला समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलेले आहे. आणि मग
आपल्या भारतीय संविधानाने कुठल्याच एका धर्माचा स्वीकार किंवा एका धर्माचा पाठराखण केलेले नसून संविधानानुसार सर्व लोक, सर्व जनता, सर्व धर्म सारखे आहेत. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं पालन पोषण करण्याचा किंवा धर्म वाढवण्याचा स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि मग अल्पसंख्याकांना आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य या संविधानाने दिलेले असून शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. आणि मग या धर्मनिरपेक्षतेमुळे म्हणजे कुठल्याही धर्माला जवळ किंवा कुठल्याही धर्माला लांब न लेखण्यामुळे, धर्मनिरपेक्षतेमुळे, त्या तत्वामुळे भारतीय समाजात म्हणजे आपल्या भारतातल्या समाजामध्ये धार्मिक सामंजस्य टिकून राहिलेले आहे. आणि मग खऱ्या अर्थाने आपलं जे काही भारतीय संविधान आहे या संविधानाच्या समोर देशातले सगळे लोक, सगळे नागरिक, कुठलाही धर्म असो, कुठलाही पंथ असो, कुठलाही वंश असो, खेड्यातला असो, शहरातला असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, महिला असो, सगळे लोक समान, सगळे धर्म समान, सर्वांना समान संधी आणि सर्वांना समान हक्क, स्वतःची प्रगती करण्याचा, शिक्षण घेण्याचा हक्क आपल्या भारतीय समाज व्यवस्थेने किंवा संविधानाने दिलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी इथपर्यंतच पाठ पाहणार आहोत. यानंतरच्या पाठामध्ये आपण मुद्दा क्रमांक 2.3 आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग हा मुद्दा पाहणार आहोत. धन्यवाद.